नमस्कार मित्रांनो, मी दीपेश स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर आता जातो आहे मालवण फिरायला, सनसेट बघायला. पाहू शकता दुपारची वेळ म्हणजे संध्याकाळ होत आली, 5-5:30 काहीतरी वाजले असतील. तर आता जातो आहे आम्ही सनसेट बघायला, म्हणजे मालवणमध्ये मालवण बीच ते सगळं फिरायला. तर तुम्हाला दाखवतो. मी जातो आहे, श्लोक जातो आणि श्लोकचा अजून एक मित्र आहे. कुठे वर येऊ आता? मी इकडनं घेऊन जाऊ कोणा नाही तुका तितका वर चढूक जाऊ पाया. सो ही आहे आउटफिट आजची माझी, कोणती काय माहीत बॉन्कर की काहीतरी घेतलेली आणि टी शर्ट. तर आता मी फायनल निघालेलो आहे आणि मी तुम्हाला सिनेमॅटिक्स दाखवतो आणि डायरेक्ट मालवणला भेटतो. तर आता आम्ही मालवणला पोचत आलेलो आहे. तुम्हाला एक मी व्ह्यू दाखवतो, तो बघा. तर मालवणमध्ये आता आम्ही एंटर केलेलं आहे. 5-10 मिनिटातच आम्ही पोचू आता. तर फायनली आम्ही आता मालवणला पोचलेलो आहे. हा बघू शकता तुम्ही, इकडे एक बीच आहे आणि ह्या बीचला लगतच एक असं ठिकाण आहे जिकडे आम्ही जाणार होतो, पण थोडासा एक प्रॉब्लेम झाला. त्या ठिकाणी पण आम्ही तुम्हाला पुढे दाखवतो. तर राजकोट नंतर बघूया. वाळूच घालतो पडान जावतो इतर लाव बाजू होतो. चलो जाऊया ना थोडे. तर इथे तुम्ही हा पाहू शकता, हे मालवणचा किल्ला. तो तिकडे जायचा आमचा प्लॅन होता. मी बोललेलो माहिती आहे तुम्हाला, पहिल्या मिनी ब्लॉगवर बोललेलो आहे का की एका स्पेशल जागी जाणार आहे. तो हा तो किल्ला, इकडे जायचा प्लॅन होता ॲक्च्युली आमचा, पण तो किल्ला जरा लवकर बंद होतो कारण की पाऊस असतो तर पाण्याला भरती तेवढी आलेली असते. तर ती लोक 4 महिन्याचं राशनपासून सगळं जमा करतात आणि मग तो किल्ला डायरेक्ट थंडीत चालू होतो. तर असा तर बंद असणार. तो किल्ला बंद झाला म्हणजे काय, जून चालू होईल आता, काय 4-5 दिवसांनी जून चालू होईल, पावसाळा येईल, तर तितका तो बंद राहणार 4 महिने. तर आपल्याला त्या किल्ल्यावर आता जायचं असेल थंडीत, मग त्या किल्ल्यावरचा प्लॅन तर काय जायचा आमचा. तरी पण ब्लॉग येऊ शकतो त्या किल्ल्यावर, तुम्ही तोपर्यंत सनसेट एन्जॉय करा. आत्ता आम्हाला काहीतरी दिसलं आहे बघा तिकडे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे, राजकोट किल्ला त्याला बोलतात, तो तिकडे आहे बघा, इकडे दिसतो आहे. तर जाऊया आता फोटो काढायला आहे बघा, ह्यांच्या इकडे फोटोशूट चालू आहे. तर आता माझे काढून घेतो 2-3 फोटो चांगलेवाले, आले एवढ्या लांब तर. आता तर आता चप्पल हातात घेऊन चालावी लागते कारण की मी गेलेलो फोटो काढायला पाण्यात आणि हे बघा पूर्ण भिजलो आहे. तर चप्पल हातात धरून चालतो कारण की आता काय चाल भिजतोच आहे, काय पाण्याच्या कडेने तर चालतोय. तर एक दिवस चालतं सगळं. तर आता इथे थोडं बीचवरती मासे आणि दुकानं आहेत ना माशांची, आणि तर मासे घ्यायला आलो, दाखवतो तुम्हाला. तर किनारपट्टा जवळ असल्या कारणाने इकडे जे कोळी आहेत ते पाण्यातून मासे काढून डायरेक्ट इकडे विकायला ठेवतात. आणि जर तुम्ही सकाळच्या टायमाला आहे तर इकडे लिलाव भरलेला असतो, तर तुम्ही मासे जे आहेत ते तुम्ही कमी रेटमध्ये घेऊ शकाल किंवा रिजनेबल रेटमध्ये. हे किती रुपये? तर आम्ही पण आता मासेच घ्यायला आलेलो आहे, तर बघतो कोणते मासे कितीपर्यंत भेटतात. थोडा बजेट टाईट असल्या कारण आम्ही थोडे स्वस्तातच बघू. किती रुपये? 2.5 किलो आली तर त्याचे 300 रुपयातून परमणीचे ना 450 रुपये होणार. किलो घेऊया. तर आता आपण आलेलो आहे राजकोटला, इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघायला. दाखवतो मी तुम्हाला, थांबा. हा बघा, जवळ जातो आता, थोडं जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला मी. तर आता आपण आत एंट्री करतो चप्पल काढून, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इकडे जर जायचं तुम्हाला तर इकडने तुम्हाला बाहेरच चप्पल काढावी लागेल. आत एंट्री नाही चप्पल बरोबर, तुम्हाला चप्पल बुटं तुमची काय असेल तिकडनं एंट्री आहे आणि इकडे तुम्हाला चप्पल काढायचं. हा आहे दरवाजा, हे बघा राजकोट, आणि इकडनं एंट्री घेऊया. हे बघा
तर आता आम्ही घरी जातो. खूप फिरलो, खूप मजा केली, खूप चांगला दिवस होता आजचा आणि खूप थकलो पण याचा. डायरेक्ट घरी जाऊन झोपूनच मी. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या चॅनलचे असे व्हिडिओ येत राहणार आहे.